विश्वाला शांतीचा महासंदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांची जयंती आहे ते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना पंचांग प्रणाम। आज खरोखरच आपला आनंदाचा दिवस आहे, तो म्हणजे बौद्ध नवयुवक संघ पंचशील बुद्ध विहार। या बुद्ध विहारामध्ये 11 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज 11 तारीख आहे आणि त्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण साजरी करत असताना आताच आपल्या प्रमुख वक्त्या सुप्रिया मोहिते जाधव यांनी खरोखरच महात्मा फुले यांचा जीवन परिचय आपल्याला सांगितलेला आहे, माता सावित्रीबाईंचा जीवन परिचय आपल्याला सांगितलेला आहे। आपल्याला माहित आहे की आपण 150 ते 200 वर्षापूर्वीचा काळ जर आपण निरीक्षण केलं तर महिलांना चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं, परंतु ज्ञान ही सत्ता आहे आणि ही सत्ता तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यांनी शिक्षणाची जी सुरुवात केली ती आपल्या पत्नीपासून केलेली आहे। आपल्या पत्नीला त्यांनी घरामध्ये शिकवलं, लिहिता वाचता शिकवलं, शाळेमध्ये पाठवलं आणि सावित्रीबाईला खरोखर शिक्षण देऊन त्या पहिल्या मुख्याध्यापिकाही बनवल्या। आणि जर हे सर्व श्रेय कोणाला जातं तर बघा, एका पत्नीच्या पाठीमागे जर पतीची साथ असली तर पत्नी कितीही मोठं महान कार्य करून दाखवते, त्याचप्रमाणे सावित्रीबाईने हे कार्य करून दाखवलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांमुळे। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शिक्षणाचा व्रत घेतलेला असताना, त्यांनी पत्नीला शिकवत असताना त्यांना समाजाकडून विरोध आला होता, त्यांच्या घरातून पण विरोध आला होता। त्यांचे वडील गोविंदराव यांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं की तू जे हे काम करत आहेस, तुझ्या पत्नीला हे शिकवतो आहेस, हे फार चुकीची गोष्ट आहे। कारण समाजाकडून त्यांना प्रतिसाद कसा मिळत होता, समाजातले लोक त्यांच्या वडिलांना फार बडबडत असेल की आमच्या मुलींना, आमच्या सुनांना कुठेतरी हे वाईट काम करायला सांगत आहेत तुमची सूनबाई। आणि म्हणून ज्योतिरावांनी ते ऐकलं नाही। मी जे व्रत घेतलेलं आहे आणि माझ्या पत्नीला जे मी सांगितलेलं आहे ते कार्य मी जोमाने पुढे नेईन। आणि म्हणून त्यांनी तेवढं ऐकल्यानंतर त्याने आपल्या वडिलांचं घर सुद्धा शिक्षणासाठी सोडलं। आणि खरोखर सांगायचं म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा ही मुलींची पहिली शाळा काढली आणि त्या शिकवत असताना कित्येक मुली आज आपण बघत आहोत। गंजपेठेतलं शिक्षण महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिकलेलं, त्यावेळेला त्या शिक्षणाला किती महत्व होतं। आता सुप्रिया ताईंनी सांगितलेलं आहे शिक्षण म्हणजे काय आहे। गुलामाला जर गुलामीची जाण कळून जर येत नसेल तर त्याला शिक्षण आपण म्हणू शकतो का? अन्यायाविरुद्ध पेटून उठतो माणूस त्याला शिक्षण म्हणतं आणि आपण जर अन्याय सहन करत गेलो तर त्याला शिक्षण म्हणतो का? तर नाही। म्हणून बंड करून उठलं पाहिजे असं ज्योतिरावांचं सुद्धा म्हणणं होतं आणि त्यावेळेला त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा असं शिक्षण देत होतं। आज आपण आपल्या मुलीला शिक्षण देतो आहोत, कसलं काय शिक्षण देत आहोत? सावित्रीबाईंचा इतिहास आपण आपल्या मुलीला माहित आहे का? अजून माहिती नाहीये।
हे आपण का वंचित ठेवत असो, तर आपण हे महापुरुष जे होऊन गेलेले आहे, ज्या माता होऊन गेलेल्या आहेत, त्यांनी सर्वस्व आपल्यासाठी दिलेलं आहे ना, म्हणून तर आपण आज ताटमानेने शिक्षण घेतोय आहे, बरोबर की नाही. उच्च पदावर आज महिला काम करत आहेत, तो सावित्रीबाई महात्मा ज्योतिबांचा परिपाक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबांचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे शिक्षणाचं, ते म्हणून पुरं करण्याचं म्हणजे बाबासाहेबांनी ते धाडस केलं. ज्योतिबाला वाचलं बाबासाहेबांनी, त्यांची पुस्तकं वाचली, त्यांना अंगीकारलं आणि म्हणून शिक्षणाचा गाडा त्यांनी नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी शाळा जेव्हा काढली, त्यावेळेला त्यांच्या शाळेमध्ये एक 14 वर्षाची मुक्ता नावाची, आताच सुप्रिया ताईने सांगितलं, मुक्ता नावाची मुलगी होती. काय मुक्ता नावाची मुलगी 14 वर्षाची मुक्ता नावाची मुलगी होती त्यांच्या शाळेमध्ये शिकत असताना. तर तिने असा एक ग्रंथ लिहिला, निबंध लिहिला होता. आजही तो निबंध सरकार दरबारमध्ये अजूनही तो ठेवण्यात आलेला आहे. असा म्हणजे काळच फाटून टाकणारा तो ग्रंथ त्याने लिहिला होता त्या मुलीने. आज आपल्या मुली लिहू शकत नाहीत ना, पण त्यावेळेला ते शिक्षण ग्रंथपेटीतनं सावित्रीबाई फुलेंचं शिक्षण होतं, त्याला धार होती आणि म्हणून तिनं तो ग्रंथ लिहिला होता की लाडू खाऊ ब्राह्मण म्हणतात. काय म्हणतात? लाडू खाऊ ब्राह्मण म्हणतात की शिक्षण हा फक्त आमचीच मत्ता आहे, आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे. मग आम्हाला अधिकार कोणता आहे? मग तुम्ही सांगा की आम्हाला कोणता अधिकार आहे, आम्ही शिक्षण घ्यायचं की नाही? हे भगवान तू सांग, आम्ही काय करायचं ते? आम्ही शिक्षण घ्यायचं. ब्राह्मणेतरात जर शिक्षणाचा अधिकार आहे, त्यांची जर मत्ता असेल, तर आम्ही काय करायचं? आम्ही शिक्षण घ्यायचं की नाही? हे देवा तू सांग, आम्ही काय करायचं ते? असा ग्रंथ 14 वर्षाच्या मुक्ता नावाच्या मुलीने लिहिला होता आणि तोही आज ग्रंथ सरकार दरबारी आहे. महान असं कार्य आज या महात्मा ज्योतिबांची जयंती आपण म्हणजे काय साधं त्यांचं व्यक्तिमत्व नाही, त्यांचा विचारवंत, त्यांचं कार्य हे अतिशय साधा नाही, इतका मोठा आहे आपण सांगूही शकत नाही. महात्मा ज्योतिरावांनी सावित्रीबाईला शिक्षणाला जेव्हा त्यांना घराच्या बाहेर काढलं, त्यावेळेला त्या आपल्या बरोबर 2 साड्या घेऊन जायच्या आपल्या पिशवीतून. जेव्हा सावित्रीबाई शिक्षणाला घरातून बाहेर निघायची, त्यावेळेला रक्तामध्ये बसलेले मुलं माणसं त्यांच्यावरती दगडफेकाचे गोळे टाकायचे आणि परत ते घरी येताना ती साडी, म्हणून ते शाळेत गेल्याच्या नंतर ती दुसरी साडी नेसायच्या आणि घरी आल्याच्या नंतर सुद्धा येताना सुद्धा लोक त्यांच्यावर चिखल दगड उडवायच्या. त्यावेळेला माता सावित्रीबाई दुसरी साडी नेसायच्या. त्यासाठी ज्योतिबा फुलेने सावित्रीबाईंना 2 साड्या घेऊन त्यांनी शाळेत जायच्या. तरी महात्मा ज्योतिबा किंवा सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. तेव्हा त्या चिखल आणि दगड मारणाऱ्या लोकांना काय म्हणायच्या? तिथे त्यांच्या शाळेमध्ये जे शिपाई होते त्यांनी ते लिहून ठेवलं होतं, त्यांनी ते बघितलं होतं की त्यावेळेला त्या सावित्रीबाई म्हणायच्या की मी तुमचं भलं व्हावं, तुम्ही मोठे व्हा. मी ज्या शिक्षणाचा वसा घेतलेला आहे हा मी चांगलाच घेतलेला आहे, परंतु तुम्ही जे मला दगड आणि शेण जे माझ्या अंगावर उडवतात ते मात्र तुम्ही ते चांगलं करत नाही. तुमचं देव भलं करो. त्यांच्या तोंडातून कधीही शिवी आलेली नाही, परंतु त्या चांगल्याच म्हणायच्या, कारण त्या चांगल्या संस्कार त्यांच्यावर होत होते आणि त्या घडलेल्या होत्या. सावित्रीबाईंचा इतिहास आपण जर बघितला, महात्मा ज्योतिबांनी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूल करण्यासाठी आपल्या घरामध्ये पाण्याचा हाऊस केला होता. त्यावेळेला पाणी पिण्याची सुद्धा मुभा होती. त्यावेळेला जी अंधश्रद्धा निर्मूलनाची जी प्रथा जर असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा महात्मा फुलेंनी केलेली आहे. कमी खर्चामध्ये लग्न, आज आपण जर बघतो आहोत किती म्हणजे किती खर्च आपण लग्नामध्ये करतो, परंतु त्यावेळेला सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेली आहे. हे मात्र आपण विसरता कामा नये. त्यावेळेला कमी वयामध्ये मुलींची लग्न होत असत. काय कमी वयामध्ये मुलं असायची 50-60 वर्ष, 50-40-50 वर्षाची माणसं आणि त्यांचे 10-12 वर्षाच्या
मुलीबरोबर त्यांचं लग्न व्हायचं, त्यामुळे त्या विधवा होत असत. आणि विधवा झाल्याच्या नंतर ते आपल्या घरी असल्यामुळे कोणताही कामेबाज माणूस त्यांना फसवत असे, कारण लहान वयाच्या मुली असल्यामुळे त्यांना कोणी फसवत असेल. आणि मग त्या गर्भ राहिल्याच्या नंतर त्यांना असं वाटायचं की आम्ही तोंड दाखवायचं की नाही, परंतु त्यांना होणारं बाळ सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सांभाळ केलेला आहे. कित्येक महिलांची बाळंतपणे माता सावित्रीबाई फुले यांनी केलेली आहे. हा इतिहास आहे सावित्रीबाई फुलेंचा. सावित्रीबाई फार मोठ्या आहेत, फार मोठ्या मनाच्या आहेत. आता ताईने सांगितल्यामुळे ह्या विधवा झालेल्या, तेव्हा ब्राह्मण संस्कृती असल्यामुळे विधवा झालेल्या महिलांची त्यावेळेला केस ओपन करायचे, केस काढायची प्रथा होती. आणि ती प्रथा तोडून टाकण्याचं काम सुद्धा ह्या अपत्याने, दोन्ही अपत्याने केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण हे जयंत्या साजरा करत असतो, त्यांचा परिचय आपण थोडक्यात का होईना प्रत्येकाने तो आत्मसात केला पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांनी हे जे महान कार्य केलेलं आहे, ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे एक अशीच विधवा महिला आली होती. विधवा महिला आली होती आणि खरोखरच त्यांचे मित्र, मला वाटतं त्यांचे मित्र कोण, नाव विसरले आहे, सॉरी. तर समोरच्या घरामध्ये एक विधवा महिला काम करण्यासाठी आलेली होती आणि तिला त्या माणसाने फसवलं होतं. आणि खरोखरच फसवल्यामुळं त्या महिलेला काय वाटलं की मला आता लोक काय म्हणते, तिने बाळाला जन्म दिला होता. मग तिनं कुणाकडे न पाहता काय केलं, ते बाळाचं डोकं कापलं आणि पाठीमागच्या विहिरीमध्ये तिने टाकून दिलं. आणि टाकून दिल्यामुळं ते काही दिवसानंतर ते बाळ ते वरती फुगून वरती आलं. आणि जेव्हा त्या महिलेचं नाव आलं, त्यावेळेला तिला काळ्या पाण्याची, अंदमानाची शिक्षा त्या काळामध्ये महिलेला त्यावेळेला देण्यात आली होती. ही पहिली शिक्षा त्या काळामध्ये. आणि इकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या काहीच करू शकत नव्हत्या. का? कारण त्यांची परिस्थिती तशी नव्हती, म्हणजे एकदम मानधन त्यांना जास्त मिळत नव्हतं आणि त्यामुळे त्या काही उपाय करू शकत नव्हत्या. आणि म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या घराला 395 त्यांच्या घराचा क्रमांक 395 पुणे, आणि तिथे त्यांनी फक्त पथक लावलं की काळ्या पाण्याची शिक्षा, काळ्या पाण्याची शिक्षा रद्द, म्हणजे जी मुलं व्हायची ती मुलं जर झाली तर ती मुलं तुम्ही आमच्याकडे आणून द्या, अशी म्हणजे त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुलेने सांगितलं. आणि म्हणून म्हणजे अशी फाशी द्यायची वेळ येणार नाही. एवढं महान कार्य बघा, एवढं महान कार्य या दोघा उभयतांनी केलेलं आहे. ज्या वेळेला महात्मा ज्योतिबांचा मृत्यू झाला, काय महात्मा ज्योतिबांना मृत्यू झाला, त्यांना स्वतःचं अपत्य नव्हतं, म्हणून अशी मृत्यू व्हायच्या अगोदर त्यांना एक अपत्य नव्हतं स्वतःचं. आणि म्हणून त्यांनी अशीच एक महिला, विधवा ब्राह्मण महिला, तिचं मूल दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव काय, त्यांचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. आणि त्यांचं लग्न सुद्धा त्यांनी करून दिलं. बघा तेवढं महान कार्य केलं. आज आपण समाजामध्ये एखाद्या महिलेला जर मूल झालं नाही तर मग तिला काय घरातल्या लोकांची बोलणी खावी लागतात, किंवा एखादा अशी प्रथा होती की दुसरं लग्न करून दिलं जायचं. परंतु स्वतःचं अपत्य नसल्यामुळे सुद्धा त्यांनी दुसऱ्या एका विधवा महिलेचं मूल घेतलं, दत्तक घेतलं, आणि दत्तक घेऊन त्याचं नाव यशवंत ठेवून त्यांचा आंतरजातीय विवाह सुद्धा करून दिला. आणि ज्या वेळेला महात्मा ज्योतिरावांचा मृत्यू झाला त्यावेळेला तो मुलगा जवळ आला आणि त्यावेळेला प्रथा होती की हातामध्ये ते टिटवा पकडतात ना, ती प्रथा होती. मेल्यानंतर म्हणजे तो वारसदार असतो म्हणून ते केलं जातं. परंतु महात्मा ज्योतिबांचे भाऊ पुढे आले, त्याने त्याला नकार दिला, कारण तो दत्तक घेतलेला मुलगा होता. मग त्याला त्यांनी नकार दिला, त्याला पुढे येऊ दिले नाही. परंतु
माता सावित्रीमाई किती धाडशी होता, किती त्या काळी बघा किती धाडशी स्वभावाच्या होता हे आपल्याला ह्या उदाहरणावरून कळून येतं की त्यांनी बाजूला टाकलं सगळ्यांना आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि जे टिटवा होतं ते आपल्या हातामध्ये घेतलं आणि जेव्हा महात्मा ज्योतिबांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळेला मध्यस्थानी या सावित्रीमाई फुले होत्या. म्हणजे त्या काळामध्ये 150-200 वर्षापूर्वी म्हणजे एवढा धाडस माता माता सावित्रीमाई फुले यांच्यामध्ये होतं. कारण त्यांना महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिकवलं होतं, त्यांना त्या पद्धतीने त्याला शिक्षण दिलं होतं आणि म्हणून त्या घडल्या होत्या. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्या वेळेला स्वतःच्या हाताने महात्मा ज्योतिबा फुले यांना स्वतःच्या हाताने त्या वेळेला अग्नी सुद्धा त्यांनी दिलेला आहे. एवढं कार्य या माता सावित्रीमाई फुले यांनी केलेलं आहे. आपल्याला सर्वांना थोडक्यात का होईना मी सांगत आहे, तो आपण सर्वांनी ते लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि एवढं महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की महात्मा फुले साधे नाही आहेत, त्यांचा विचार आहे आपल्या पुरता मर्यादित नाही आहे. किंवा माता सावित्रीमाई फुले छोट्याशा नाही आहेत की एक तासामध्ये किंवा आपण अर्ध्या तासामध्ये त्यांचा जीवनपट सांगू शकतो. फक्त आपण थोडंफार त्यांचा परिचय करून देऊ शकतो, एवढंच आपण करू शकतो. आणि म्हणून या आज विचारवंत कार्यकारी या महामानवाची आपण जयंती साजरी करत आहोत. अशीच आपण जयंती आपल्या या विहारामध्ये बौद्ध नवयोग संघ या संघाचे आपले अध्यक्ष आहेत अमोल मोदीराज, आपले सेक्रेटरी आहेत राहुल आवडेजी, खजिनदार आहेत योगेश मोरे आणि आमचं पुरं महिला मंडळ परवा स्थापन करून झालेलं आहे. या विहारामध्ये महिला मंडळ असावं. खरोखरच बाबासाहेबांनी केलेलं आहे तेच आपण सुद्धा आज पुरुष वर्ग आहे त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने ते महिला मंडळ असावं. जोपर्यंत बाबासाहेब म्हणाल्या की जोपर्यंत महिला समाजाप्रती उतरत नाही तोपर्यंत समाजाचे काम हे पूर्ण होणार नाही. म्हणून समाजामध्ये महिला या कार्यरत असल्या पाहिजे, समाजाचं त्यांनी काम केलं पाहिजे. या महामानवाने जसं आपल्यासाठी काम केलेलं आहे आपण त्यांच्यासाठी काम केलेलं आहे म्हणून ते महामानव झालेले आहेत, बरोबर की नाही. मग त्यांनी जे केलेलं कार्य आहे मग ते आपण पुढे नेण्यासाठी आपण सुद्धा आपल्या कामातून वेळ काढून आपण जे येणाऱ्या जयंती असतील त्यांचे स्मृती दिन असतील ते आपण साजरे करण्यासाठी सर्वांनी आपण एकत्र आलं पाहिजे. हा संदेश आपण सर्व जणांना सांगूया. आणि खरोखरच या बुद्ध विहारामध्ये नवयुवक संघ या संघाचे संपूर्ण आमची कार्यकारिणी आणि संलग्न सुकेशनी महिला मंडळ या महिला मंडळांना मी खरोखरच धन्यवाद देते. आणि असेच आपले कार्यक्रम सातत्याने या कार्यक्रमावर राबवले जातील. तिथे राबवलेले कार्यकर्ते असतात, अतोनात प्रयत्न करत असतात, मेहनत करत असतात, पण प्रतिसाद कुणी द्यायचा आहे तर सभासदांनी तिथल्या स्थानिक लोकांनी प्रतिसाद द्यायचा आहे. आज महात्मा ज्योतिराव फुलेची इथे बसायला जागा नाही पाहिजे होता, आज त्यांच्यामुळेच आपण शिकलो आहोत ना. सावित्रीमाईमुळे शिकलो आहोत. आज उच्च पदावर गेलेला महिला कुणाचा परिपाक आहे? सावित्रीमाई फुलेंचा आहे. जेव्हा सावित्रीमाई वाचाल तेव्हाच आपण शिकाल एवढा फरक आहे. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये ही सावित्रीमाई घडली पाहिजे. असं शिक्षण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलींना दिलं पाहिजे, पालकांनी आपल्याला दिलं पाहिजे, द्याल अशी मी आशा बाळगते आणि सर्वांना धन्यवाद देते. मला बोलायची 2